मॅच खेळवायची आहे ती लगेच सुरुवात करा. टॉस कोणी टॉस जिंकला? यस तुम्ही टॉस जिंकला. यस बॅटिंग जवानमान श्री साई 11 सिद्धी करवलेने टॉस जिंकला आणि सीएसके संघाला फिल्डिंग करायची आहे. 2 षटकं. यस 2 षटकं आणि लगेच सामना आपल्याला सुरू करायचा आहे आणि पटापट थोडंसं घ्यायचं आहे. पण एक मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होईल कारण की 2 गावचे संघ आता मेगा फायनल मध्ये दाखल झालेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साजिद मडवी आहे परंतु तो आपण नंतर देणार आहोत. कंटिन्यू जेव्हा बक्षीस समारंभ आपण करू तेव्हा उपांत्य फेरीचा मॅन ऑफ द मॅच देखील देऊ. तर लगेचच सलामी जोडी पाठवा. तर आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत लगेचच. तर आमचे सन्माननीय संतोष दादा मडवी यांचा शुभ सन्मान मी करण्यासाठी विनंती करतो. आमच्या गजानन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे हा आपण शुभ सन्मान करायचा आहे. माजी सदस्य सिद्धी करवळ्याचे आमचे संतोष दादा मडवी आणि एक चांगले क्रिकेटर 40+ माध्यमातून आज देखील ते खेळतात. माजी संघनायक देखील आहेत आणि आज त्यांच्यासाठी खरं तर आनंदाचा दिवस आहे. त्यांच्या गावचे दोन्ही संघ मेगा फायनल मध्ये आहेत आणि दोन्ही ट्रॉफ्या ह्या स्पर्धेच्या त्यांच्या गावात जातील. हे खरं तर त्यांच्यासाठी आनंदाची बाब आपण पाहतोय आणि त्यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर लालचंद्र दादा आहेत. सामना खेळायचं नव्हतं खरं तर दोन्ही संघाने तसं दाखवलं होतं, तशी इच्छा प्रदर्शित केली होती परंतु आमच्या आयोजनकर्त्यांनी सांगितलं की मॅच व्हायला हवी मेगा फायनलची. ते कारणास्तव ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही ट्रॉफ्या गावात जाणार आहेत तो आनंद त्यांच्या गावाला जरूर आहे परंतु ही एक लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आतापर्यंत खूप चांगला खेळ दोन्ही टीम्सचा आपण पाहिला आणि दोघांना देखील तशाच शुभेच्छा की या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारचा चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ज्यांना या स्पर्धेमध्ये प्रथमतः तो कारनामा केला. 5 विकेट हॉल कंप्लीट करणारा गोलंदाज आणि 1 विकेट हॅट्रिक आणि मेडन षटक फेकणारा राहुल पाटील. पहिला चेंडू तेज तर्रा चेंडू आडव्या बॅटनं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पांड्या मडवी आणि साथीनं मात्र सौरभ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर मागील 2-3 वर्षांमध्ये भरपूर सारे खेळाडू ह्या सिद्धी करवळे गावाच्या माध्यमातून घडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी राहुल पाटील, सौरभ पाटील असेल, एका बाजूला पांड्याला आपण पाहतो, सुयोग असेल, नयन असेल, अनेक सारे स्टार खेळाडू सध्याच्या घडीला अपकमिंग यंग टॅलेंट मी म्हणेन उदयास येत आहे आणि आपल्या गावाचं नाव मी म्हणेन अगदी क्रिकेटच्या पटलावरती अधोरेखित करण्याचं काम हे सर्व खेळाडू करताना आपल्याला पाहायला मिळतात. यस आज मात्र मायक्रोफोनवरती योगेश मडवी असते तर सर्व काही सिद्धी करवळेचं सेटअप असता यात शंका नाही आहे कारण की लाईव्ह कव्हरेज करताना कृष्णा म्हात्रे आहेत जे शिवया संघातनं खेळत असतात. एका बाजूला दोन्ही संघ त्यांचे आहेत. अप्रतिम फटका, सुरेख फटका, अगदी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून ज्याप्रमाणे सुईतनं धागा व्हावा तशा प्रकारचा हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला पांड्याकडनं कारण की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांची माणसं आहेत. खरं तर मग लाईव्ह कव्हरेज असो, टेक्निशियन मेंबर असोत, कॅमेरामॅन असोत, समालोचक असोत, ऑर्गनायझर असोत किंवा संघ असोत, 3 ते 4 संघ त्यांच्या गावातनं अतिशय मजबूत संघ बनताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल पाटील वन्स अगेन पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं मारा. इथे देखील फटका लाजवाब आहे. एका पायावरती जणू काही हवेतनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शॉट कव्हर परंतु त्याच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट करत असताना डीप मध्ये कव्हर पॉइंटला हा दमदार चौकार पाहायला मिळाला तो फलंदाज पांड्या मडवीकडनं. थँक्यू डीजे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्या कारणास्तव डीजेला देखील आपण आता फारसा वेळ देत नाही. दरम्यान आमचे योगेंद्र दादा पाटील आणि साथीनं कमलाकरजी पाटील जे दोन्ही मान्यवर आलेत त्या दोघांच्या वतीनं एक मोठी स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते कारण की छत्रपती ट्रॉफी जी ऑर्गनाईज केली जाते ती कमलाकरजी पाटील साथीनं मृदुंगमणी आमचे मुकुंद राजे हे देखील या ठिकाणी आले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तर योगेंद्र दादा पाटील त्यांच्या माध्यमातून देखील
एक अतिशय चांगली स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते, त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. चौकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाले, तिसरा चौकार सलग आलाय तो पांड्याच्या बॅटमधनं. या अगोदर जर आपण विचार केला तर मागच्या सामन्यांमध्ये पांड्या हा मागे फलंदाजी करत होता, परंतु ह्या मॅच मध्ये 2च षटकांची ही लढत आहे, त्याला प्रमोट केलं आणि सलामीची महत्वाची भूमिका तो बजावत असताना 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आता पाहायला मिळतात. पुढे सरसावत फ्रंट फूट लावून फटका खेळायचं होतं, परंतु आता डॉट चेंडू आलाय. षटक या ठिकाणी आता कंप्लीट झाले, 3 चौकार या षटकात पाहिलेत, 2 धावा देखील आल्या होत्या. एकंदरीत बिनबाद 14 अशी एक जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. सर्वत्र आता प्रकाश नाहीसा होत चालला आहे, अंधाराचं सावट आता चहूबाजूनं होताना आपण पाहतोय. आणि जितके खेळाडू इनॅक्शन मध्ये करवले संघाचे आहेत, तितके चाहते आता मैदानाच्या बाहेर देखील त्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की दोन्ही संघानं स्वतःला सिद्ध केलं आणि अंतिम टप्प्यामध्ये हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज समीर पाटील, ज्या खेळाडूने देखील काल इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली, खास करून कालचा दिवस गोलंदाजीचा जोरावरती गाजवला होता तो गावदेवी CSK सिद्धी करवलेनं, तर आजचा दिवस देखील गाजवला तो अर्थातच गोलंदाजीच्या जोरावरती, कारण की ह्या स्पर्धेमध्ये जयहनुमान श्रीसाई 11 सिद्धी करवले संघ अबाधित आहे. याचं कारण पांड्या मडवी ज्यानं 6 धावा एका षटकात रोखल्या होत्या, आणि त्या देखील कोणासमोर तर वलवली संघासमोर त्या धावा रोखल्या होत्या. आणि इथे मात्र अप्रतिम षटकार पाहायला मिळतो, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार सौरभ पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. मागील दोन्ही सामन्यांमध्ये मी म्हणेन फारसं यश सौरभला मिळालं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये त्याला कारनामा करायचा आहे. षटकार आलाय त्याच्याकडनं. दरम्यान हा चेंडू उचली आपल्याला पाहायला मिळते. 1 फॉर द ओव्हर अशी वॉर्निंग आपण पाहू शकाल. डॉट चेंडू षटकारानंतर वाईल्ड कार्ड एंट्री आहे. यस, आज जो संघ मेगा फायनल मध्ये खेळतोय अर्थातच जयहनुमान श्रीसाई 11 सिद्धी करवले संघ, आज त्यांची वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि ती सफल झाली खरं तर, कारण की रोहिंजन संघ आज उपस्थित राहिला नाहीये. इथे देखील फटका तर चांगला सजवण्यात आला आहे बिहाइंड द विकेट, आणि डाव्या हाताच्या फलंदाजांचे हे वैशिष्ट्य आहे. खास करून त्यांचा खेळ जर आपण पाहिलं तर फाईन लेग ते मिड विकेट ह्या झोन मध्ये अगदी स्ट्रॉंगपणे ते फलंदाजी करतात, आणि खास करून सौरभ पाटीलचे फटके देखील ह्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यांच्यामध्ये ती कला आहे, क्षमता आहे. ऑफसाईडचा चेंडू देखील ह्या दिशेला ते खेचून आणू शकतात. कधी कधी आपण म्हणतो की चेंडूच्या मेरिटवर खेळ गरजेचा असतो, परंतु काही खेळाडूंमध्ये ती क्षमता असते की एखाद्या फटक्याचा ते आविष्कार करतात, फटका बनवतात. खरं तर त्यामध्ये काहीशे डाव्या हाताचे फलंदाज देखील तसे आपल्याला पाहायला मिळतात. डॉट चेंडू मागील षटक पांड्या मडवी ह्याने खेळून काढला, आणि आता मात्र पूर्णतः सौरभ पाटील खेळ करत असताना पाहायला मिळतो. 4 चेंडू तर त्याने फेस केलेत. इथे देखील फटका लाजवाब आहे, टायमिंग लाजवाब साधलाय आणि ताकद देखील पाहायला मिळाली, आणि त्या जोरावरती चेंडूला पाठवलंय ते लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषा पार कडक असा षटकार, आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 30 या आकड्यावरती. अंतिम बॉल, 2 षटकांची ही लढत. पहिले 6 चेंडू फेस केले पांड्या मडवीनं, धावा बनवल्या त्या 14, आणि आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत आणि त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार, धावा बनवल्यात त्या 16 धावा. म्हणजे पूर्णतः मोठ्या फटक्यानं धावफलकावरती वाटचाल करायची हे मानस जणू काही डगआउट मधनं सेट करून हा संघ मैदानाच्या आतमध्ये गेला होता. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि प्रयत्न करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये सौरभ बाद झालाय. सत्र पहिलं समाप्त झालंय आणि धावा धावफलकावरती बनवल्यात त्या 31 धावा. 32 धावसंख्येचं लक्ष्य कंपल्सरी चेसिंग ह्या स्पर्धेचा नियम आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गावदेवी CSK ला बनवावे लागतील त्या 32 धावा. तर 32 धावा बनतील की 32 धावा ह्या रोखल्या जातील. खरं तर आता ह्या संध्याकाळच्या सत्रामध्ये 32 धावा बनवणं इतकं सोपं काम नाहीये. अंधार पसरतोय आणि ज्या प्रकारचे दोन्ही संघामध्ये वेगवान गोलंदाज आहेत ते पाहता आता 32 धावा कठीण वाटतात, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कठीण जरी आपण काही गोष्टी म्हटल्या तरी अशक्य असं काही नाहीये, कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा प्रथमतः 434 बनल्या तेव्हा सर्वांनी भाकीत केलं होतं की 434चा पल्ला हा पार होणं अशक्य आहे, परंतु त्यानंतर जे काही घडलं ते सारं क्रीडा विश्वानं पाहिलं होतं. आज देखील अनेक विक्रम बनतात, ते मोडतात,
परंतु आता काय घडेल आणि काय बिघडेल आमचे आधी देखील आलेत, एक चांगले समालोचक आहेत. जसं आम्ही इथे आता वक्तव्य केलं होतं की एखादा आता कॉमेंटेटर करवल्याचा असता तर सर्व सेटअप सिद्धी करवल्याचाच या ठिकाणी पाहायला मिळाला असता आणि नेमकं आता ते घडलंय. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय कॉम्बिनेशन आपण करूया. साई राजे आणि सोबतच आदी पाटील देखील जोडले जातील खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. तुर्ताच मी घेतो ब्रेक. अनेक सारे मान्यवर आले आहेत, त्यांचं देखील मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि ह्या सत्रानंतर लगेचच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे देखील वळणार आहोत. थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर भगवान शेट्टी गोटचे या ठिकाणी आले. त्यांना विनंती करेन भगवान दादा यावं आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आज सिद्धी करवले गावामध्ये मेला लागणार आहे कारण दोन्ही क्रमांकाच्या ट्रॉफ्या या सिद्धी करवल्यामध्ये जातील. इथे लाईव्ह वाले देखील सिद्धी करवल्याचे आणि खेळनाडू देखील सिद्धी करवल्याचे, कॉमेंट्री वाले देखील सिद्धी करवल्याचे, म्हणजे आज मेला लागणार आहे. व्यासपीठावरती प्रमुख अतिथीगण आपण या ठिकाणी पाहतोय एस के एंटरप्राइजेसचे ऑनर आदरणीय सन्मान्य कमलाकर शेठ पाटील आणि त्यानंतर आमचे उत्कृष्ट तालमनी मुकुंद राजे, त्यानंतर तलोजा विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय योगेंद्र पाटील, त्यानंतर आमचे अजय पाटील, त्यानंतर सुयोग गडगे. मॅचचा आनंद घेतात सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष दादा मडवी, लाचन दादा मडवी, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे बक्षिसांची खैरात विजय दादा पाटील रिक्षावाला चौकारासाठी 200 रुपये. चला बापू गाड्या सोडा. थँक्यू साई. सामना भरपूर चांगला पाहायला मिळतोय. दोन्ही सिद्धी करवले संघ खेळताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि आज मात्र सिद्धी करवले गावामध्ये चर्चा रंगणार कारण दोन्ही संघ एक स्पर्धेचे विजेतेपद कोण पटवणार हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झाला आणि दोन्ही संघ तुल्यभार मतदार आहेत आणि दोन्ही संघांमध्ये विचार केला तर गोलंदाजीची भरपूर ताकद आहे आणि ती या मैदानावरती त्या दोन्ही संघांनी दाखवली आहे आणि सर्व ग्रामस्थांकडून दोन्ही संघांना शुभेच्छा येत आहेत. 32 धावेचं टार्गेट. सुयोग मोडवी बॉलिंग ट्रॅकवरती स्टॅक एंडला विकी पाटील. यावेळचा बॉल भरपूर चांगला डिलिव्हर केला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुयोग मोडवीची आणि आपण पाहिलं तर CSK सिद्धी करवले आणि श्री साई जय हनुमान क्रिकेट संघ सिद्धी करवले दोन संघांना येथे मात्र गावदेवी CSK संघ या ठिकाणी भरपूर चांगला खेळ त्यांचा राहिला आणि दोन्ही संघांना येथे घोषणा केली होती की आम्ही मॅच खेळणार नाही, परंतु इथून आयोजकांनी त्यांना फोर्स केलं की आम्हाला मेगा फायनल इथे खेळवायचे आणि त्या पद्धतीने एक मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बॅच चेंज लागले. विकेटचं पतन. पहिला धक्का गावदेवी CSK संघाला. जबरदस्त मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. 32 धावसंख्येचं मी आभार मानेल की मला या ठिकाणी संधी मिळाली आणि या ठिकाणी विजय पाटील रिक्षावाला षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक ओमकारसाठी विजय पाटील रिक्षावाला यांच्याकडनं. सुयोगचा बॉल यावेळी बॅटची मधोमध इथे लागलाय. चेंडू सीमा पार. दे धडक षटकार. ओमकारच्या बॅटमधनं आलेला हा षटकार धावसंख्येला वेग देऊन जातोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही करायचे देणाऱ्या 8 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. मॅच आपण पाहिली ना तर भरपूर चांगली रंगताना पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघाच्या रणधुनी दोन्ही संघांना माहीत आहेत या परिस्थितीला. यावेळचा बॉल अजून एक येईल की काय, मात्र यावेळी झेल खाली क्षेत्ररक्षक विसावला गेला. झेल नयन पाटीलच्या हातामध्ये. विकेटचं पतन. पूर्णपणे आपण पाहिलं तर सिद्धी करवले गावाने ही स्पर्धा पूर्णपणे जिंकली आहे. नक्कीच या गोष्टीचा अभिमान आहे प्रत्येक सिद्धी करवलेकरांना आणि दोन्ही संघ यावेळी या स्पर्धेला मेगा फायनल खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच पेटाली गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा भरतात ना साई तेव्हा तेव्हा सिद्धी करवले संघ मेगा फायनल मध्ये राहिलाय. नक्कीच नक्कीच आणि हा मैदान देखील सिद्धी करवले टीम साठी भरपूर लकी आहे.
सुपर अप्रतिम. इथे कोणी जितो कोणी हारो, इथे विजय होणार फक्त क्रिकेटचा, इथे विजय होणार फक्त सिद्धी करोले गावाचा. नक्कीच विजय पाटील रिक्षावाला सुद्धा आहेत. यावेळेचा बॉल यावेळी कोणती धाव नाहीये आणि पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या 6 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम CSK गावदेवी सिद्धी करवले. अजूनही आपण पाहिलं तर 6 मध्ये 26 ची गरज आहे. चला स्पीडअप करा. नक्कीच आयोजकांचा आभार मानेल की दोन्ही सिद्धी करवले संघाला एंट्री दिली या ठिकाणी आणि आम्हालाही या ठिकाणी संधी दिली 2 शब्द बोलण्याची. त्याबद्दल मी आयोजकांचा आभार व्यक्त करेल. कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं तर सातत्यानं सिद्धी करवले संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन राहिलाय आणि त्या संघाला वाईन कार्ड सुद्धा एंट्री या ठिकाणी जय हनुमान सिद्धी करवले संघाला मिळाली. आणि CSK गावदेवी क्रिकेट संघ सिद्धी करवले हा संघ कालच्या दिवसामध्ये मेगा फायनलमध्ये गोलंदाजी दोन्ही संघाची भरपूर तगडी राहिली आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर 6 मध्ये करायचे 26. शाकिनीला बंटी पाटील एक विस्फोटक दर्जाचा खेळाडू आहे. सातत्यानं त्याच्या बॅटमधनं मोठी फटकेबाजी पाहिली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती नयन पाटील सज्ज झालाय. पहिला बॉल अटॅकिंग मोड मध्ये येण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत पांड्या, मात्र पांड्याला भेदून चेंडू सीमा पलीकडे जातोय. 4 धावेंसाठी येतोय चौकार. चौकारानं इथे आगाज केलाय. नयन पाटीलचं स्वागत मैदानामध्ये केलंय चौकारानं. आता मात्र समीकरण बदलते. येणारे चेंडू असतील ते 5 आणि 22 धावसंख्येची गरज. 5 मध्ये 22 असं समीकरण. बंटी पाटील मध्ये फार मोठी क्षमता आहे मोठे मोठे फटके खेळण्याची. मात्र नयन पाटील बॉलिंग रॅकवरती सज्ज. यावेळेचा बॉल आपल्याच फॉलोथ्रो मध्ये चांगला चेंडू इथे मात्र फील्ड केला जातोय आणि इथून डॉट चेंडूची सांगता. एक डॉट बॉल इथे दबाव निर्माण करेल टीम गावदेवी 11 CSK सिद्धी करवलेवरती. समीकरण उरलंय 4 मध्ये 22 करायचे. 3-4 मोठी फटके या ठिकाणी खेळावे लागतील. यावेळेचा बॉल चांगला डिलिव्हर केला विजयाच्या दिशेनं. आता मात्र पूर्णपणे शिरकाव करताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय श्री साई जय हनुमान सिद्धी करवले संघ. चांगला खेळ राहिला. दोन्ही संघानं अतिशय चांगली मेहनत घेतली या मॅच मध्ये आणि तुल्यबल संघ या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचे ठरले आणि हा ठिकाणी क्रिकेटचा विजय सिद्धी करवले ग्रामस्थांचा विजय या ठिकाणी झालाय हा मी नक्कीच म्हणेन. कारण की सिद्धी करवले संघानं दाखवलाय की यावेळी दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाचे ठरतील आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगला खेळ दोन्ही सिद्धी करवले संघाचा झालाय. अप्रतिम अप्रतिम खेळ. जेव्हा जेव्हा सिद्धी करवलेचे सामने झाले ना तर मीच समालोचनासाठी राहिलोय. हाही एक इतिहास आहे. जबरदस्त नयन. यावेळेचा बॉल बॅटच्या मधोमध यावेळी दाखवले की काय तडाखा. मात्र प्रयत्न चांगले होते पांड्याचं. मात्र चेंडू जाईल सीमा पलीकडे येतोय हा तडाखा. षटकार. लक्ष जरी मोठं असलं तरी संघर्ष भरपूर चांगला केला गावदेवी 11 CSK संघानं. कारण की दोन्ही संघांना एकमेकांच्या रणनीत्या माहीत आहेत आणि यावेळी चॅम्पियन ठरलाय जय हनुमान श्री साई सिद्धी करवले आणि या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा